काल नागपूर विधिमंडळातील विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत एक गोंधळ उडाला होता आणि या गोंधळाच्या केंद्रस्थानी होते ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे। नेमकं काल काय गोंधळ झाला होता आणि त्यांची काय भूमिका आपल्यासोबत स्वतः प्रकाश पोहरे आहेत। भाऊ, नेमकं कालची भूमिका जी होती ती नेमकं काय होती? तुम्ही जो शब्द वापरला गोंधळ वगैरे करण्याचा माझा काही विचार नव्हता। मात्र जेव्हा मी त्या गॅलरीमध्ये गेल्या 2-4 दिवसामध्ये मध्ये मध्ये जाऊन येत असतो, पाहत असतो की आपले आमदार खरंच काय काम करतात, कसं कामकाज चालतं ते मी जवळून समजून घ्यायचा प्रयत्न केला। मी जेव्हा काल तिथे गेलो, मला असं दिसलं की हाऊसमध्ये फक्त 5-6 माणसं बसलेली आहेत। एवढे तुम्ही प्रश्नावर बोलताना एवढे जर तुमचे याचे प्रश्न आहेत मग सगळ्या हाऊसनेच तिथं असायला पाहिजे। 5-6 माणसं बसलेली आहेत आणि गेले 3 दिवस झाले केवळ एका प्रश्नावर गेल्या 7-8 दिवसापासून तमाशे चालू जे होते 7 तारखेपासून तर काल 14 तारखेपर्यंत 7 दिवस त्याच्यामध्ये निघून गेले। आणि या गेल्या 4 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये केवळ आरक्षण आणि वांजोट्या चर्चा, जो तो तेच बोलतोय, कसं झालंय काय झालंय वगैरे, दुसरं काही नवीन विषय काहीच नाही त्याच्यामध्ये। आणि पुन्हा तो अध्यक्ष सांगतो की नाही अजून 42 आमदारांना बोलायचं आहे, अपक्ष राहिलेले आहेत अजून बोलायचे, तेही बोलणार आहे। म्हणजे याचा अर्थ तुम्ही अजून 2 दिवस हे अधिवेशन पुढे चालवणार, 3 दिवस प्रश्न गेले, 2 दिवस अजून चालणार, सोमवार मंगळवार, आणि उरला तुमचा 1 दिवस शेवटचा 20 तारखेचा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर देणार, अमुक होणार, तर अधिवेशन संपलं। याच्यासाठी तुम्ही विदर्भामध्ये येता का? विदर्भाच्या प्रश्नासाठी जेव्हा तुम्ही येता तर त्या संदर्भामध्ये बोला ना। आमचे कितीतरी प्रश्न आहेत, आमची कितीतरी दैनावस्था झालेली आहे विदर्भाच्या, आमच्या रेल्वे बंद पडल्या, आमचे रस्ते अजून झालेले नाही आहेत, शेतकरी आत्महत्या करतात दिवसाला 14, त्याच्यानंतर हे सर्व भाव नाही आहे, पाऊस पडला अवकाळी, शेतकरी मरायला टेकलेला इकडे, त्या संदर्भामध्ये काही बोलायचं नाही, काही करायचं नाही, आणि केवळ तमाशा टाइमपास ज्याला म्हणतात ना, काला अपव्यय, लोकांना मूर्ख समजून या संदर्भामध्ये बोलायचं आणि इतर आमदारांना बोलू द्यायचं। इतर आमदार बोलतात त्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आमचे विदर्भातले आमदार कुठं झोपले आहेत हा माझा या सगळ्या संदर्भामध्ये सवाल आहे, आणि तो संतप्त मला संताप त्याचा सगळं आल्यामुळे मी त्याच्यामध्ये फक्त एक 15-20 सेकंद फक्त माझा निषेध व्यक्त केला की बा याच्यासाठी येत असता का तुम्ही फालतू गोष्टी करायला इथे, तर इथे आमचे प्रश्न विचारा ना, विदर्भाच्या सगळ्या समस्यांसंदर्भात बोला, एवढं मी त्याच्यामध्ये बोललो। मला तो माझा संताप आवरला नाही। संसदीय प्रोटोकॉलमध्ये बसवत नाही, काल तुम्हाला डिटेन नाही करण्यात आलं, नेमकं तिथून सुटका कशी झाली तुमची? नाही, संसदीय प्रोटोकॉल वगैरे याची मला कल्पना होती की इथं बोलायला नाही पाहिजे, काही संकेत संसदीय संकेत असतात वगैरे, पण आता ठीक आहे, संकेत वगैरे काय म्हणजे आता असं आहे काय, आम्ही काही तिथे काही बॉम्ब फोडला नाही, कुठं काही शिवीगाळ केली नाही, मी फक्त साधा माझा निषेध व्यक्त केला तिथे। आणि त्याच्यावर जे शेलार जे आहेत त्यांनी अध्यक्षांना म्हटलं हे काय चाललंय वगैरे, अध्यक्षांनी सूचना केल्या की कोण आहे बघा वगैरे, मग ते सुरक्षा रक्षक आले, त्यांनी मला घेराव केलं, त्यांनी माझं नंतर स्टेटमेंट काय आहे, माझं काय म्हणणं आहे, कशासाठी मी बोललो वगैरे ते त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग माझं केलं, ते बहुतेक अध्यक्षाला वगैरे दाखवलं असेल, मग त्यांनी म्हटलं असेल की जाऊ द्या, सोडून द्या, समज द्या वगैरे, अशा या पद्धतीने ते झालेलं आहे। होऊ शकते एखाद्या वेळेला भविष्यामध्ये माझ्यावर ते कारवाई वगैरे कृत्य वगैरे करतील, ते त्यांची मी काही चिंता करत नाही। खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकरांशी तुमचे अतिशय जवळचे नातेसंबंध आहे, ही सुटका होताना काल त्यांचे काही संबंध तुमच्या कामी आले? नाही, काय संबंध आला? रणधीर सावरकर तर हाऊसमध्ये नव्हते, ते कुठेतरी त्यांच्या कार्यक्रमासाठी कुठेतरी बाहेर गेले होते, त्यांना माहिती नाही। उलट ते काय मला तर असं वाटतं की तेही नाराज झाले असतील की बाय काय काका असं करतात वगैरे, परंतु माझा काही व्यक्तिगत कुण्या आमदाराच्या किंवा याच्या एकंदरीत जी वृत्ती आहे, उलट रणधीर आमदार सावरकरांनी तरी 2 दिवसाअगोदर ते सत्तेत असून सुद्धा 5-6 वेळेला सरकारी याच्यामधलं जे चालू आहे, शेतकऱ्यांना 50,000ची मदत द्या वगैरे असे त्याचे त्यांनी बरेच प्रश्न उचलले आहेत, ते जागृत आमदार आहेत। त्या संदर्भामध्ये मी बघतोय, ते काय माझे नातेवाईक आहेत म्हणून मी त्याची तारीफ करत नाही, पण जे समोर आहे कॅमेऱ्यासमोर आहे जेव्हा मी बघितलं ते मी तुमच्या समोर तसं बोलतोय। धोत्रे संदर्भातही तुम्ही जे काही बोललेले आहे, धोत्रे असताना त्यांनी सगळे कामं, अहो अकोल्यामध्ये किती रेल्वे त्यांनी थांबे दिले, तिथला तो आमदार खासदार तडस, तिथं 2019 पासून लोकांच्या मागण्या आहेत, त्या संदर्भामध्ये तुम्ही एक रेल्वे तिथं थांबू शकत नाही साधे, तिथं 10 रेल्वे 50 रेल्वे रोज तिथून सकाळ संध्याकाळ जातात, खाली जातात रेल्वे तिथून, त्या तुम्ही थांबवू शकत नाहीत। मग असे हे जे खासदार आहेत कशासाठी निवडून आले? लोकांच्या प्रश्नासाठी निवडून आले की तुम्ही तुमच्या संपत्ती जमा करायसाठी निवडून आलेले? धोत्रेंचे कामं जे आहेत ते तुमच्या समोर आहेत, माझ्याही समोर आहेत। धोत्रेंनी कधी लोकांची प्रश्न केल्यानंतर ते सोडवले असं झालेलं नाही आहे। आज दुर्दैवाने त्यांची शारीरिक अवस्था बरोबर नाही आहे, बिचारे काय म्हणतो त्याला बेडला आहेत, परंतु मला असं नक्की खात्री आहे की ते जर असते तर त्यांनी निश्चितपणे या अशा सगळ्या प्रश्नांची तड लावली असते। सर्वात शेवटचा प्रश्न आहे, यावर्षी असं तुम्ही आंदोलन केलं, तुम्ही आता बोलताना सांगितलं की पुढची आंदोलनाची दिशा यापेक्षाही अधिक अतिशय भयानक आणि तीव्र राहणार आहे। याच्या पुढचे आंदोलनाची दिशा अतिशय तीव्र राहणार आहे, कारण जर सरकारला सज्जनतेची भाषा कळत नसेल तर
याच्या पुढे आम्ही अतिशय तीव्र आंदोलनं छेडू. या सगळ्या संदर्भामध्ये जेल भरो आंदोलन आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये करू. ती कशी करायची ते आम्हाला माहिती आहे चांगल्या रीतीने. सरकार आम्हालाही बघायचं आहे की सरकारची काही ताकद आहे, सरकारच्या जेलमध्ये किती जागा आहे आणि लोकांच्या समोर येणाऱ्या दिवसांमध्ये यांना जायचं आहे, समोर जायचं आहे मतं मागायला येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये. हे कसे जातात ते आम्ही बघणार आहोत. या आमदारांच्या बाबतीत तुम्ही एक भूमिका मांडली की आमदार भूमिका मांडत नाही, प्रश्न मांडत नाही. त्यांच्या संदर्भात एक भूमिका त्यांच्या संदर्भात भूमिका अशी सरळ मागितली की ज्या आमदारांनी या अधिवेशनामध्ये प्रश्न मांडले नाहीत त्या आमदारांना गावामध्ये येण्यापासून प्रवेश बंदी करा. गावामध्ये प्रवेश बंदीचे बोर्ड लावा आमदारांना आणि त्यांना प्रश्न करा आणि त्यांचं जिथं जमेल तिथे आमदारांच्या तोंडाला काळं फासा. कशासाठी निवडून दिला? 5 वर्ष कशासाठी जमले? काही आमदार ह्याच्यामध्ये 15-20 वर्षापासून निवडून येतात. कशासाठी येत आहे? जर तुम्हाला जनतेचे प्रश्न मांडायचे नाही, जनतेमध्ये जायचं नाही तर केवळ लग्नामध्ये जायला, तेरव्यामध्ये जायला, जेवण करायला तुम्हाला निवडून नाही दिलेलं याच्यामध्ये. लोकांनी सुद्धा यांना बोलावणं बंद करून टाकलं. लग्न ते तेरव्या आणि बिरव्या याच्यामध्ये काय यांना मान सन्मान देऊ नका. पुढचं आंदोलन आणखी तीव्र असेल आणि याचे परिणाम जे आहेत ते सरकारला भोगावे लागतील असं सरकार नाही, मी सुद्धा भोगायला तयार आहे. काय त्याच्यामध्ये संबंध नाही. आय एम ऑल्सो रेडी टू फेस दी कॉन्सिक्वेन्सेस. मी तुरुंगात जाऊन बसायला तयार आहे या सगळ्या संदर्भामध्ये. काही संबंध नाही. ज्या भावना मांडल्या त्याची दखल घ्या, नाही तर कोणतेही परिणाम जे आहेत ते मी स्वतः भोगायला तयार आहे असं प्रकाश पोरे यांनी म्हटलंय. उमेश राणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.